चला चला गडबड करा, आंब्याचा सीझन संपत आला. आता अजून एकदा आमरस बनवू. पण मी आज आमरसाची रेसिपी तुम्हाला सांगणार नाही हं. मस्त ठोकावी मांडी आणि वर न्यावी बाही, खाणं सुद्धा काही, खायचं काम नाही. सर्वप्रथम वाढलेल्या पानाकडे डोळे भरून पाहावं, वदनी कवळ म्हणावं आणि यज्ञकर्माला लागावं. आता ज्याच्यापासून सुरू होतं हे वाढलेलं पान, पदार्थ असो कोणताही, पण याला विशेष असतो मान. अंदाजाने वापरावे लागते चिमूट चिमूट मीठ, जरा डावीकडेच असते चिमूटभर मीठ. तिथून पुढे सरकला तरी तापात चमचमीतपणाचा. जिथे असतो लोणचं चटणी मिरचीचा ठेचा, कितीही पथ्य असलं तरी तोंडाला पाणी सुटतंच. आता जिच्यासाठी चाले सगळा प्रपंच धंदा नोकरी, पानाच्या अगदी मधोमध ती पोळी आणि भाकरी. गोल गोल गरमागरम आईनेच पानात वाढावी, पापुद्रा काढून आतली वाफ मग आपण बाजूला करावी. आजूबाजूला कोण आहे हे आपणच कशाला पाहावं, वरणात पोळी कुस्करून मस्तपैकी ताव मारावं. याशिवाय हे बिचारं पोट आणखी काय मागतंय हो. उगाच त्या कोंबडी बोकडांनी नाव खराब केलंय. खरं म्हणावं तर या भाज्यांनीच आपलं जीवन समृद्ध केलंय. चांदीच्या ताटात ही शोभून दिसते भेंडी कोबी गवार, आणि सोन्याचा चमचा असला तरी खाणार हेच, ठाकरे असो या पवार. एकदा पोट भरलं की सुटतं हे अवघड जगण्याचं कोडं. मन भरावं म्हणून या देहाला थोडं तरी जेवल्यानंतर गोड हवंच. हेच ते वैभव आहे ज्यासाठी सगळेच कष्ट करतात, पण समोर आल्यावर न जेवता नुसतं पोटच भरतात. त्यामुळे रक्त पिणारं यंत्र हे तुमच्या जरा बाजूलाच ठेवत जा. पानावर बसल्यावर पोट भरून जेवत जा. असंच भरलेलं पान देवा सर्वांनाच दे, प्रत्येकाला पोट भरून जेवणाचा आस्वाद घेऊ दे. भरलेल्या ताटावरची ही छोटीशी कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कमेंट करून सांगा. तसं म्हटलं तर या कवितेतला शब्द अगदी खरा आहे. जसं आपण विचार करतो भरलेल्या ताटाचा, भरलेल्या पानाचा, अगदी तशीच ही छोटीशी कविता आहे. मला आवडली म्हणून म्हटलं तुमच्याबरोबर माझ्या पदार्थांच्या बरोबर म्हणून दाखवावी. चला तर मग आता वळूया आपण आपल्या रेसिपीकडं. आजची रेसिपी आहे आमरस. आमरस तसा या सीझनमध्ये मी भरपूर वेळा केला आहे. आता ही शेवटचीच रेसिपी आपली आंब्याची या सीझनमधली तर असेल असं मला वाटतं. कारण आता पावसाळा आला आहे, आंब्याचा सीझन म्हणजे आंबे संपत आलेले आहेत बाजारपेठेतलेही. त्यामुळं मी आता शेवटचाच आमरस बनवला आहे. तुम्हाला जरी हे आंबे वरून काळे दिसत असले तरी आतून हे खूप छान आणि अगदी व्यवस्थितरित्या मी बघूनच आमरस बनवला आहे. आपण जर आमरस बनवताना यात थोडेसे मिरे, मीठ आणि दालचिनी जर टाकली तर अतिशय सुंदर टेस्ट लागते आमरसाची. तुम्हाला जर तशा प्रकारे आवडत असला तर तुम्ही तशा प्रकारेही करू शकता. खूप छान तसाही आमरस लागतो. आणि मी आत्ता साखरेचा बनवला आहे, पण साखरेऐवजी जर गुळाचाही आमरस केला तरी तोही खूप छान आणि आपल्याला आवडेल असा होतो. कसं असतं, सेंद्रिय गुळाचा जर आपण आमरस केला तर तो आपल्या शरीरालाही पौष्टिक असतो. पण जरवेळी मी गुळाचाच आमरस करते, पण यावेळी माझा मुलगा म्हणाला की आई मला जरा साखरेचा आमरस कर, म्हणून यावेळी मी साखरेचा केला आहे. माझे रेसिपीज माझ्या यूट्यूब चॅनेलवरचे विषय तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता मी 5-7 आंबे व्यवस्थितरित्या सोलून घेतले आहेत आणि ते मिक्सरच्या भांड्यात त्याचे काप करून टाकणार आहे. व्यवस्थितरित्या त्याचे सोलून घेतलेले आंब्याचे काप हे अशा पद्धतीने मी डायरेक्ट मिक्सरमध्ये टाकणार आहे. त्याच्यानंतर साखर, थोडंसं मीठ हे सर्व एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात व्यवस्थितरित्या बारीक करून घेणार. आपला पूर्वी महिला हातानं आमरस करायच्या, पण तो आमरस म्हणजे काही लोकांना आवडायचा. आमच्या घरी तर तसा आमरस आवडत नाही, त्यामुळे मी शक्यतो मिक्सरमध्येच आमरस करते. आणि मलाही मिक्सरमधलाच आमरस आवडतो, कारण आपण हातानं बनवलेला आमरसाच्या गाठी व्यवस्थित फुटत नाहीत. त्या गाठी अगदी तशाच राहतात आणि ते व्यवस्थित मिळून येत नाही. त्यामुळे मला तर मिक्सरवरचाच आमरस आवडतो. तुम्हाला मिक्सरवरचा आमरस आवडतो का हातानं केलेला आमरस आवडतो हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे चॅनेलवरचे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की मला सबस्क्राईब करा, लाईक पण करा. माझ्याकडे खूप ऑर्डर असतात, त्यामुळे मला 4-5 दिवसातूनच व्हिडिओ बनवता येतो. सतत मला व्हिडिओ टाकता येत नाही.
त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. मला जरा प्रत्येक ऑर्डरीमुळं खूप वेळ लागतो. ऑर्डर बनवायचे, पॅकिंग करायचं, नंतर ते कराडला पोच करायचं. त्यामुळे मला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला खूप वेळ लागतोय किंवा खूप दिवस लागतात. त्याबद्दल मनापासून सॉरी. तुम्ही मला आवडीने माझे व्हिडिओ बघताय, मला सबस्क्राईबही करताय, याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे. हे बघा, आता मिक्सरवर मी व्यवस्थितरित्या आमरस बारीक करून घेतला आहे. आता तो मी एका पातेल्यात ओतून घेत आहे. खूप छान, हा मिक्सर माझा खूप छान आहे, त्यामुळे अगदी पटकन व्यवस्थितरित्या बारीक होतं, जास्त वेळ लागत नाही. आपल्या जो साधे किंवा कमी पॉवरचे मिक्सर असतात त्यात जरा जास्त वेळ लागतो. आणि माझं भांडंही खूप मोठं आहे, त्याच्यावरती हातही ठेवावा लागत नाही. त्यामुळं हे बघा, खूप छान अगदी बारीक असा माझा आमरस तयार झाला आहे. आमरसाची रेसिपी अगदी खूप सोपी आहे, आपण कधीही केव्हाही करू शकतो किंवा आपल्या मुलांनाही आपण पटकन बनवून देऊ शकतो. हे बघा, खूप छान आमरस झाला आहे. आमरसात मीठ आठवणीने टाकत जा, कारण मिठाशिवाय कोणत्याही गोष्टीला चव येत नाही. त्यामुळे मीठ ही खूप गरजेची गोष्ट आहे. गोड पदार्थात तर मीठ हे टाकावेच, थोड्या प्रमाणात का होईना, पण मीठ हे टाकावेच. माझे पदार्थ कसे वाटतात ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. ओके, धन्यवाद.